तरी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ते काय भोग आहेत हे स्वतः भोगल्याशिवाय मी कळू शकत नाही. म्हणून मी आजपासून शेती करणार. मी हेलिकॉप्टर मध्ये फिरून तुमचं मी करत नाही नेतृत्व, तर तुमच्या पायात मोडलेल्या काट्याच्या वेदना सुद्धा मी घेते. हे माझं आणि तुमचं नाते, हे मुंडे साहेबांचा मला आदेश आहे, त्यामुळे मी हे करणार आहे. आता तुम्ही म्हणताल तुम्ही 12 महिने ऊस तोडा, हे जे ट्रोलवर वगैरे असतात म्हणतील, पण मी 12 महिने ऊस तोडून तुमचं चालेल का? मी संकल्प घेते आज की तुम्ही इथून माझ्या एक गोपीनाथ गडाचा प्रसाद म्हणून एक वृक्ष घेऊन जा. तुमच्या घरामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल, तुम्ही किमान 11 झाडं लावा, किमान तुमच्या परिस्थितीप्रमाणे. नुसते लावू नका, ते वाढवा. तुमच्या घरी काही दुःख झालं असेल, तुम्ही गोड जेवण करता तेव्हा सुद्धा प्रत्येक वालेल्या माणसाला एक वृक्ष द्या. आणि त्या वृक्षाची सावली, ही वृक्षाची सावली तुमच्या पुढच्या पिढीसाठी आहे, लक्षात ठेवा. पहिले लोक संपत्ती देत होते, मालमत्ता देते होते, जमीन देत होते, जायदाद देत होते. आता आपण जो प्रत्येक श्वास घेतोय तो आपण पुढच्या पिढीपासून हिरावून घेतोय. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे इथून तुम्ही सगळे झाड घेऊन जाणार आणि प्रत्येक महत्वाच्या दिवसाला तुम्ही वृक्षारोपण करणार. 3 जून आणि 12 डिसेंबर आणि दसऱ्याला सुद्धा आपण आता आपला संकल्प आहे. जग काय करेल मला माहित नाही. माझ्यावर, मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांना संकल्प आहे की तुम्ही आता ते वृक्षारोपणाचा संकल्प माझ्यापासून पुढे न्यायचा. मी एकटीने लावून तुम्हाला श्वास मिळणार नाही, ऑक्सिजन मिळणार नाही. करणार. दुसरा संकल्प, मुंडे साहेब कोण होते? कोण होते? लोकनेते होते. त्याच्या आधी कोण होते? मुख्य काय? शेतकरी होते. मुंडे साहेबांच्या राजकारणाची सुरुवात कशी आहे? शेतीवर, शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर ते उठायचे, ते त्याच्यासाठी लढायचे. पहिला मोठा विक्रमी मोर्चा जर नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कोणी नेला असेल इतिहासात, तर गोपीनाथ मुंडे नावाच्या या तुमच्या लेकरांनी. मुंडे साहेब शेती करायचे. आता मी पण असं ठरवलंय की रासायनिक नसलेली शेती मी करणार. हा माझा संकल्प आहे. कारण मी जर जे केलं तर तुम्ही कॉपी करता. काय ताईनी जी गाडी घेतली ती गाडी घ्या वाटते. आता माझ्यासारखे कपडे तुम्ही घालत नाही, नशीब. पण ताईनी गॉगल घालून फोटो काढला, तुम्ही गॉगल घालून फोटो काढता. ताई अशा वळल्या तशा वळल्या, सगळं करता की नाही? मुंडे साहेबांसारखं करता. मग मी जे करेल ते तुम्ही करणार. म्हणून मी ठरवलंय की रासायनिक खतांशिवाय शेती करायची. पहिल्या वर्षी मला नुकसान होईल समजा, पण जैविक शेती किंवा नैसर्गिक शेती मी करणार आहे. मुंडे साहेब शेतकरी होते. आज मातीची जी अवस्था झालेली आहे, पाण्यामध्ये जे प्रदूषण आहे ते उद्योगापेक्षाही जास्त हे शेतीमधल्या रासायनिक खतांमुळे. आणि मी स्वतः आज थोडं ऊन उतरू द्या, कारण मला पुन्हा मुंबईला जावं लागते, फॉरेनर लोकांबरोबर भेटावं लागते, तिथं मी जरा बरी दिसले पाहिजे. ऊन उतरलं 4, 4:15ला मी नांगरणार आहे. आज मी ट्रॅक्टर चालवणार आहे स्वतः. त्यामुळे तुम्ही सगळे शेतकरी आहेत आणि मी शेतकऱ्यांचा आवाज चालवणार. पण मी शेतकरी कधी होणार? मी नुसता गप्पा आणून चालत नाही. मुंडे साहेबांनी शेतात काम केलंय, मुंडे साहेबांनी कष्ट केलेत म्हणून त्यांना ते दुखतंय. माझं हे राहिलं होतं. या सगळ्या धकाधकीत मी स्वतः आज जाऊन माझं शेत नांगरणार आहे. आणि शेतकऱ्याच्या ज्या दुःखांसाठी मी आवाज उचलला, शेतकऱ्यांना प्रचंड विमा दिला, ज्या जगामध्ये आपल्या सत्कार झाला आपल्या बीड जिल्ह्याचा, आपल्या कलेक्टरचा, हे सगळं केलं. पण तरी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ते काय भोग आहेत हे स्वतः भोगल्याशिवाय मी कळू शकत नाही. म्हणून मी आजपासून शेती करणार. आणि दरवर्षी 12 डिसेंबरला मी सकाळी 5 वाजता उठून इथल्या कार्यक्रमाच्या आधी माझ्या ऊसतोड कामगारांबरोबर फडात जाऊन ऊस तोडणारे, हा माझा संकल्प. नुसत्या गप्पा मारून, मी हेलिकॉप्टर मध्ये फिरून तुमचं मी करत नाही नेतृत्व, तर तुमच्या पायात मोडलेल्या काट्याच्या वेदना सुद्धा मी घेते. हे माझं आणि तुमचं नाते, हे मुंडे साहेबांचा मला आदेश आहे, त्यामुळे मी हे करणार आहे. आता तुम्ही म्हणताल तुम्ही 12 महिने ऊस तोडा, हे जे ट्रोलवर वगैरे असतात म्हणतील, पण मी 12 महिने ऊस तोडून तुमचं चालेल का? मी तयार आहे. जायचं का मग? नाही. तर मी हे माझ्या कष्टकऱ्या लोकांसाठी करणार. माझा प्रत्येक श्वास हा त्या वंचित आणि पीडितांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी माझा प्रत्येक क्षण मी कष्ट करणार. आणि म्हणून हा माझा संकल्प आहे. या संकल्पामध्ये तुम्हाला एक संकल्प देते
तुमच्यापेक्षा लहान माणसाचं काम करा. फार वाईट दिवस येऊ शकतात ना थोडे दिवस. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे, पेट्रोल नाहीये, डिझेल नाहीये, इंधन नाहीये, पाण्याची पाऊस लांबला, पाण्याचा प्रश्न आहे. तर तुमच्यातली माणुसकी जागृत करा. हे पण नेत्याचं काम. भांडू नका. प्रत्येक आपल्यापेक्षा जो क्षीण आहे, दुर्बल आहे, त्याची मदत करा. तेच मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली आहे. हे संकल्प आज मी तुमच्या सर्वांसमवेत सांगत आहे. त्याच्यातले जे कोणी हे संकल्प पुढे नेतील त्यांच्यावर माझी चांगली दृष्टी राहील.